महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे 28 शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सर्वपक्षीय शोकसभेचे नालासोपारा येथे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेमध्ये आदरणीय दादांच्या अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता। जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांनी आदरणीय अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे आम्ही कार्यकर्ते पोरके झालो आहोत। कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणाऱ्या दादांनी आम्हाला घडवले। आयुष्यामध्ये दादांनी शेवटच्या क्षणापर्यंत सेक्युलर वाद जपला, अशा भावना दाटलेल्या कंठांनी व्यक्त केल्या। माजी आमदार श्री हितेंद्रजी ठाकूर यांनी शोक प्रकट करताना दादांचे आणि आपले संबंध आणि त्यामुळे वसईच्या विकासासाठी झालेली मदत, दादांनी दिलेली आश्वासने, त्याचबरोबर दिलेल्या आश्वासनांना आणि शब्दाला न विसरणारा नेता म्हणून अजितदादा आमच्या कायमच स्मरणात राहतील असं त्यांनी सांगितलं। शिरीष चव्हाण यांनी अजितदादांनी वसईच्या पाणी योजनेसाठी करोडो रुपये दिले याची आठवण काढली। मराठा समाजाचे नेते विश्वास सावंत यांनी अजितदादा म्हणजे मराठा भूषण होते की आमच्या मनातून कधी दूर जाऊ शकत नाही अशी भावना व्यक्त केली। शोकसभेसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर देखील उपस्थित होते। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिरीष चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष प्रवीण म्हापरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज म्हात्रे, मराठा समाजाचे आणि भाजपचे नेते विश्वासराव सावंत, भाजपचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुझफ्फर घनसार, नितीन म्हात्रे, हार्दिक राऊत यांसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोणत्याही पक्षाचा कोणताही माणूस अजितदादांबद्दल निगेटिव्ह किंवा वाईट बोलू शकत, म्हणजे तो त्यांच्याबरोबर शासनातला असो किंवा विरोधी बाकावर बसलेली असो, म्हणजे एकही माणूस हे नाही सांगण्याचं दादांनी आमचं काम माहिती गेले का या कामं रायटिंगमध्ये द्या, मीटिंग लावायचं आणि त्या मीटिंगमध्ये धडाधड होणारी कामं त्याच्याकरता दुसऱ्यांदा कधीतरी बोलवतो का आपण नंतर बघू, नंतर बोलू, समोरच अधिकाऱ्यांना आदेश देऊ का हे जे लोकांच्या उपयोगाचं काम आहे ते काम झालंच पाहिजे आणि ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे दादांनी कधीच कोणाला 35 वर्ष बघतो कोण नेते कसे फिरवतात, कशा प्रकारे लोकांना फसवण्याचं काम करतात, परंतु दादा हे कसे ग्रस्त होते की काँग्रेस बरोबर युतीत होते, बीजेपी बरोबर युतीत होते, आता शिवसेनेबरोबर होते, पण ज्या पक्षाबरोबर होते तिकडे त्या पक्षाला, त्यांच्या कार्यकर्त्याला, आमदारांना, खासदारांना सरळ असते नेहमीच मदत केली। आत्ताच उल्लेख झाला सूर्याच्या पैशाच्या बद्दल, MMRD आम्ही भरत नाही, आम्ही इरिगेशन मधून देतो पैसे। हे जे आहे का पैशाकरता तुम्ही लोकांचं पाणी अडवायचं, मागे साधारणतः 2-3 महिन्यापूर्वी ज्यावेळी नगरपालिकेच्या बद्दल इलेक्शन लागल्या त्यावेळी मी 2-3 नगरसेवक, इंडस्ट्रीचे काही लोक, व्यापारी असे गेलेली आपल्या इकडूनची जी काही कामं होती त्याच्यामध्ये जी घरांना शास्ती लावलं आहे त्याच्यामध्ये आणि नेमकं त्याच दिवशी आचारसंहिता निघलं झालं। हितेंद्रजी याचा फॉलोअप ठेवा, आपण या आचारसंहितेत काय करणार नाही, करू शकत नाही, नाही त्या बोंबाबोंब नको, आचारसंहिता संपली का आपण बसू याच्यावर मार्ग काढू। त्यानंतर महानगरपालिकेच्या इलेक्शन लागला, पण त्याला क्रीडा आलं, तर सगळ्या ह्याच्यात राहिलं ते राहूनच गेलं। अगदी इलेक्शनच्या 2 दिवसांनी मी अगोदर फोन केलेला विजयानंतर, दादांचा फोन आला,
चांगलं तुम्हाला सगळ्या ठिकाणी धुळदाण उडत असताना तुम्ही तुमचा गट राखला म्हणजे दादा मदत लागला तुमची. जितेंद्रजी 100% तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे. म्हणजे कधीही त्या माणसांनी शंका खायला कुणालाही जागा ठेवली नाही. ज्या त्यावेळी गेलो मी हे नाही बोलणार का 10 कामं गेली तर 10च्या 10 झाली, पण 8-9 कामं करायचं आणि एक नियमात कसं नाही बसत, त्यामुळे आपण हे करू शकत नाही. आणि त्या कामाकरता आपण परत जायचं पण नाही. म्हणजे जे होणारं काम आहे ना ते झटकन देणारा असा 35 वर्षात एकही मंत्री बघितला नाही. दुर्दैवाने लवकर गेले. खरं तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले बघायला आवडलं असतं. या ताकदीचा माणूस. मी मागे एकदा गडकरी साहेब आलेले त्यावेळी बोललेलो तर साहेब तुम्हाला आम्हाला 1 नंबरच्या सीटवर बघायचं. तसंच अजितदादांबरोबर सांगेल तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं. तो शेवटी नियतीला जे मंजूर असते त्याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. या प्रसंगी बहुजन विकास आघाडी, ठाकूर परिवार, ते पवार साहेब असतील, त्यांच्या पत्नी असतील, 2 मुलं असतील, त्यांचा अन्य परिवार, त्यांच्या सगळ्यांबरोबर आपण आहेत आणि देवानी त्यांना ताकद द्यावी का या संकटाला चांगल्या प्रकारे तोंड देऊन परत पूर्वीसारखं त्यांचं नाव राहो एवढी परमेश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.